2030 पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। राज्यात रूफटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे। केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। तसेच ग्राहकांना 300 युनिट पर्यंतची वीज मोफत मिळणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत 7,000 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याचे नियोजन आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल। शेतकऱ्यांच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील। PM कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी 1,00,000 सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी 78,757 पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत। राज्यात सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील 2 वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्यासाठी वीज दर सवलतीस 1 वर्ष मुदतवाढ देण्यात येईल। वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे 37,000 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे। वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे। या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल। तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल।